नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 27 जुलै 2024 पासून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडला या ठिकाणी सुरुवात होता आणि 5 ऑगस्ट 2024 पर्यंत हे भरती या ठिकाणी चालणार आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला जाताना आम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे, यावर एक व्हिडिओ बना, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते आणि या टॉपिकवर मला व्हिडिओ आणायचा पण होता. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी नवीन विद्यार्थी आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरते. ठीक आहे, तर भरपूर असे म्हणजे जवळपास 60 ते 70% विद्यार्थी हे नवीन असते, तर त्यांना काही माहीत नसतं की बा डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आर्मी भरतीला जाताना. कारण की मागच्या वर्षी सुद्धा भरपूर विद्यार्थी बाहेर झाले होते. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे याबद्दलच तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो घरी वापस येणार नाही आहे. ठीक आहे, तर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं नुकसान होण्यापासून वाचणार आहे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कागदपत्राची संपूर्ण यादी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कोणकोणते तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र न्यायचे याबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल सुद्धा वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 27 जुलै 2024 पासून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होत आहे. तर वाघासारखा काळीज घेऊन धावणाऱ्या माझ्या सर्व भावांना या ठिकाणी भरतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना बेस्ट ऑफ. तर तुम्हाला या ठिकाणी गट जिंकून यावंच लागणार आहे. ठीक आहे, 27 जुलै पासून ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि मी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी येणार आहे. ठीक आहे, कारण की पहा मी स्वतःच्या स्वखर्चाने या ठिकाणी येत आहे. कारण की एका दिवशी नागपूरला राहायचे तर आपण पैसे तर बघितले विद्यार्थी मित्रांनो, खूप पैसे त्या ठिकाणी लागते. 200-300 रुपये एका दिवशी राहायचेच लागते त्या ठिकाणी आणि जेवणाचे वेगळं. ठीक आहे, तर मी स्वखर्चाने त्या ठिकाणी येतं की तुमची त्या ठिकाणी काही ना काही मदत होणार आहे. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे आहे आणि मी त्या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे, इंटरव्ह्यू सुद्धा तुमची या ठिकाणी घेणार आहे. तर पहा सर्वांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं तर माझ्याजवळ नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी येता. कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी सरमते लाजते विद्यार्थी. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शरमाची काही गोष्ट नाही आहे. हे आपलंच यूट्यूब चॅनल आहे, तुमचंच हे चॅनल आहे, माझं चॅनलने मी असं या ठिकाणी सांगतो. कारण की तुमचंच हे विद्यार्थी मित्रांनो चॅनल आहे, तर नक्कीच तुम्ही यामध्ये माहिती सांगा. तर तुमचं ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दलच तुम्ही मला माहिती सांगा, जेणेकरून तुमच्या भावांना येणाऱ्या दिवसामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही गेले पाहिजे आणि त्यांना सुद्धा एक अंदाज लागणार आहे की या ठिकाणी किती मुलं घेत आहे, किती मुलं सोडत आहे. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये ये जा. ठीक आहे, स्वतःहून येता, मी जरी तुम्हाला नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्ही मला म्हणू शकता की सर व्हिडिओ बनवा. ठीक आहे, तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमचे या ठिकाणी मी व्हिडिओ त्या ठिकाणी घेणार आहे इंटरव्ह्यूचे. ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी शरमायचं नाही. नाहीतर काय करते भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी शरमते, आम्ही काढत नाही बा असे म्हणते मला. तर मग मला सुद्धा या ठिकाणी असं वाटतं की मग माझा या ठिकाणी येऊन काही उपयोगच नाही, बिनफालतूच मी या ठिकाणी आलो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्या सगळं खर्च हा वेस्ट होऊन जाते, म्हणजे कामाची कोणतीच गोष्ट होत नाही. ठीक आहे, तर असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला वाटते. ठीक आहे, तर नक्कीच या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही येता, ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं असेल त्यांनी आपल्याला फक्त तुम्ही तुमच्या ग्राउंडचीच माहिती सांगा, बस बाकी काहीच नाही. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता अग्निवीर आर्मी रॅली भरती यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 27 जुलैपासून या ठिकाणी ग्राउंड आहे. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो सहभागी जे जिल्हे असणार आहे, तर या ठिकाणी सहभागी जिल्हे असणार नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्याचे या ठिकाणी विद्यार्थी सहभागी असणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहताय तर हे नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. ठीक आहे, तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला जाताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की भरतीला जाताना एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्या बॅगीमध्ये सर्व कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल न्यायचे आहे, त्याच्या झेरॉक्स आणायचे आहे. ठीक आहे, आणि आपल्या बॅगीमध्ये एखादी चादर वगैरे सुद्धा असू द्या, जेणेकरून आपल्याला कुठं सुद्धा त्या ठिकाणी झोपावं लागते, जेणेकरून काही या ठिकाणी प्रॉब्लेम आली नाही पाहिजे. कारण की राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नसते, कुठे झोपावं लागते फुटपाथवर. ठीक आहे, आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे मनकापूर स्टेडियम या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर रेल्वे स्टेशनपासून 4-5 किलोमीटर हे स्टेडियम येते. ठीक आहे, तर मनकापूर स्टेडियम या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड होतं आणि सिंथेटिक ग्राउंड आहे, ग्राउंड जे हे तुमचं सिंथेटिक आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि सर्वात मोठी चूक तुम्हाला या ठिकाणी करायची नाही की तुम्हाला या ठिकाणी घाबरत नाही. तर सर्वात जास्त विद्यार्थी हेच या ठिकाणी चूक करते.
80% विद्यार्थी हेच चूक करते की त्या ठिकाणी घाबरते। जसे त्या ठिकाणी गेटापाशी उभे राहिले, जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होते त्यावेळेसच विद्यार्थी धकधक होते त्यांच्या मनामध्ये, त्यावेळेसच ते जे आहे घाबरते। तर मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भरतीला जाताना घाबरू नका। त्या ठिकाणी असं हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा की आपण या ठिकाणी रनिंग काढणारच आहे, ठीक आहे, आपणच या ठिकाणचं राजा, असं तुम्ही त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये असू द्या, ठीक आहे। तर घाबरू नका त्या ठिकाणी, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला यादी या ठिकाणी सांगून देतो। तर तुम्हाला कागदपत्र सोबत न्यायचे आहे, 10वीचं मार्कशीट न्यायचं ओरिजिनल, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट न्यायचं ओरिजिनल, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं ओरिजिनल, त्याचबरोबर तुम्हाला TC न्यायचे आहे, TC जर नसेल तर बोनाफाईड न्या ओरिजिनल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड न्यावं लागणार ओरिजिनल आणि 24 फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर डोमिसाईल तुम्हाला न्यायचा ओरिजिनल, ठीक आहे। आणि याचे जे मी जे तुम्हाला हे डॉक्युमेंट सांगते तर प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी न्यायचे आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट न्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला सरपंचाचा रहिवासी दाखला सुद्धा न्यायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे पोलीस स्टेशनातलं। तर एवढे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले जे 2-2 झेरॉक्स आणि आर्मीवाले या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करते आणि त्या ठिकाणी झेरॉक्स सुद्धा एक झेरॉक्स मागते, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ राहू द्या पडल्या जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि तुम्हाला सांगतो झेरॉक्स आपल्या गावावरूनच न्या तुम्ही, ठीक आहे, कारण की भरपूर विद्यार्थी घाई गडबडमध्ये झेरॉक्स नेत नाही आणि त्या ठिकाणी नागपूरमध्ये गेल्यावर मग त्या ठिकाणी झेरॉक्स काढते, तर तिथे झेरॉक्स 10 रुपये झेरॉक्स असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मागच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी भरती होते, तर त्या जे यारो नागपूरच्या समोर तर जे स्टेडियमच्या समोर जे एक कारवाला त्या ठिकाणी होता झेरॉक्स काढणारा, तर त्या ठिकाणी जे त्यानं जे ओमनीमध्ये ते झेरॉक्सचं दुकान लावलं त्या ठिकाणी तर 10 रुपये झेरॉक्स त्या ठिकाणी होते, ठीक आहे। तर एवढं पैशाचा नासधूस तुम्ही या ठिकाणी करू नका, आतापासूनच तुम्ही कागदपत्र लावून ठेवा, ठीक आहे। भरतीला जायच्या अगोदर मी तुम्हाला जे कागदपत्र सांगत आहे आतापासून तुम्ही कागदपत्र जमा करा जेणेकरून समोर तुम्हाला या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम येणार नाही। तर एवढे कागदपत्र लागते, त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। नोटरी हे सर्वात मेन आहे, ठीक आहे। नोटरी आता भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही की बा नोटरी कुठं करायची आहे, तर नोटरी तुम्हाला वकिलाजवळ करायची आहे। जे ॲडव्होकेट असते आपल्या जिल्ह्यामधले, ठीक आहे, ॲडव्होकेटची घरं प्रत्येक गल्लीमध्ये ॲडव्होकेटचे घर आहे, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीस लागली राहते आणि त्या ठिकाणी असं लिहिलं राहते ॲडव्होकेट, त्यांचं नाव वगैरे राहते आणि नोटरी करून मिळणार आहे असं सुद्धा त्यांच्या घरापाशी नाव लिहिलं राहते। तर तुम्हाला कोर्टा फोर्टातनी जावं लागणार आहे। तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो नोटरी करण्यासाठी वकिलाच्या घरी तुम्हाला जायचं आहे आणि त्याला तुमच्याजवळ एक फॉर्म आहे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून तुमच्याजवळ एक फॉर्म आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर हा फॉर्म घेऊन तुम्हाला जायचं आहे त्या वकिलाजवळ आणि त्याला वकिलाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला याच्यावर नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देणार आहे। आणि ते 100 रुपयाची तिकीट वगैरे स्टॅम्प पेपर तुम्हाला लावायचं नाही, भरपूर विद्यार्थी तो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर लावते त्यामध्ये, तर स्टॅम्प पेपर लावताना काय प्रॉब्लेम नाही, ते लावलं नाही तर ठीक आहे, बिनफालतू पैसे वेस्ट तुमचे या ठिकाणी होणार आहे। भरपूर विद्यार्थी तो 100 रुपयाचा स्टॅम्प लावते, तर 100 रुपयाचा स्टॅम्प लावू नका, बिनफालतू पैसे तुमचे वेस्ट जाणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला नोटरी आपल्या जिल्ह्यामध्येच करायचं आहे, तुम्ही आजच नोटरी करा, मी तुम्हाला सांगतो। तुम्ही उद्या केले तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही, पण तुम्ही आज या ठिकाणी नोटरी करा किंवा उद्या करा, ठीक आहे। पण भरतीच्या अगोदर तुम्ही नोटरी करा, कारण की त्या ठिकाणी नोटरी अनिवार्यच आहे, त्या ठिकाणी कंपल्सरी नोटरी लागते अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये, ठीक आहे। तर नोटरी तुम्हाला सोबत न्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। आणि 100 रुपयातच नोटरी भेटते आणि आपल्या जिल्ह्यामध्येच तुम्ही नोटरी करा, तुम्ही बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता। तुम्ही कोणत्या खेडेगावातले तरी असाल, समजा आता तुम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातले तुम्ही समजा पुसद तालुक्यातले जरी असाल तरी सुद्धा तुम्ही यवतमाळमध्ये नोटरी करू शकता। तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही नोटरी करा, जिल्ह्यामध्ये 100 रुपयात तुम्हाला नोटरी भेटणार आहे। जसे तुम्ही अमरावती जिल्ह्यातले असाल, कोणत्या खेडेगावातले असाल तर अमरावतीमध्ये जा, तुम्ही तिथं नोटरी करा वकिलाच्या घरी जाऊन, ठीक आहे। तर 100 रुपयातच नोटरी भेटणार आणि तुम्ही जर नागपूरले जर करता म्हणसाल, अमरावतीतले असाल, यवतमाळचे असाल, गोंदिया भंडाऱ्याचे असाल आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी या ठिकाणी नागपूरलाच नोटरी करतो, तर तिथं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। पण पैसे त्या ठिकाणी जास्त घेणार आहे, 400-400 300-300 असे जास्त पैसे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे, ठीक आहे। कारण की त्यांना सुद्धा माहीत राहते की यांची सुद्धा अळती आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढे कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे। मी जे तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनल न्यायचे आणि याच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे आणि 24 फोटो सुद्धा न्यायचे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।